नमस्कार. महा 83 डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोकण पदवीधर मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार अभिजित पानसे यांनी मतदार राजापर्यंत पोहोचण्यासाठी चंग बांधला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी अभिजित पानसे यांना निवडून आणण्याची जणू काही प्रतिज्ञाच घेतली आहे. आज दिनांक 29 मे 2024 रोजी ठाणे मध्यवर्ती कार्यालय येथे कोकण रायगड जिल्ह्यातील मुख्य कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये कोकणातील सर्व कार्यकर्त्यांनी अभिजित पानसे यांना शुभ आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या. माननीय राजसाहेब ठाकरे यांनी कोकणासाठी उच्च शिक्षित असा उमेदवार दिल्याने कोकणामध्ये उत्साहाची लाट पसरली आहे. तर मागील 12 वर्षांमध्ये कोकणामध्ये पदवीधर मतदारसंघातील उमेदवाराने काहीच काम केल्याचे दिसून आले नाही याची खंत अविनाश जाधव यांनी बैठकीमध्ये बोलून दाखवले. अभिजित पानसे यांनी सर्व कार्यकर्त्यांना मतदारांची यादीवरती लक्ष देऊन मतदार यादीमध्ये अभ्यास करून पदवीधर मतदार राजापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले आहे. या बैठकीमध्ये याद्यांवरती म्हणजे मतदार याद्यांवरती कसे काम करायचे याचे सविस्तर ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी सर्व कार्यकर्त्यांसमोर प्रात्यक्षिके मांडले. रायगडमधून आलेले सर्व कार्यकर्त्यांचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजित पानसे यांनी सर्वांचे आभार मानले. सदर या बैठकीमध्ये रायगड जिल्ह्याचे जितेंद्र पाटील तर संजय नाईक हे उपस्थित होते.